नागपूरच्या भाजपमध्ये उमेदवारीवरून असंतोष उफाळून आलाय. प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप कार्यकर्त्यांच्या संयमाचा बाण फुटला. प्रभागात महिलांसाठी असलेल्या जागेवर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. गडकरींच्या घरातून बाहेर पडणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. प्रभागाच्या बाहेरील लोकांना उमेदवारी दिली जाणार का, असा सवाल बावनकुळे यांना करण्यात आला. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी काय करायचं, असा थेट सवाल संतापलेल्या कार्यकर्त्यांनी केला. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, कारण काँग्रेसमधून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. पर मुझे ये एक्सप्रेस में मुझे जानकारी चाहिए कि मेरी क्या वजह से टिकट कटी मेरी, जबकि मैं 40 साल से रामदासपेट में रह रही हूँ और उसके बाद अभी 2 साल से कहीं लेकिन मैंने अभी धर्मपेट के 15 मैंने ले लिया. अगर मानस में अगर वो जाता है मैं वहीं रह रही हूँ. अभी मैं सबको पता है कि मैं रहने आ गई हूँ. मेरी टिकट कटने की वजह क्या है, मुझे वजह चाहिए, खाली कोई बात नहीं. किससे जानने के लिए आए आप? किनसे वजह जानोगे? मैं माननीय गडकरी साहब और माननीय देवेंद्र भाऊ से मैं पूछना निवेदन करती हूँ कि मेरी टिकट कटने की वजह बताइए. जब मेरा इंटरव्यू में सारे जितने भी पार्लियामेंट सब लोग बैठे थे, उन्होंने मुझसे कहा कमला जी आप तो आमदार लेवल के हो, आपको तो आप हमारे लेवल को हमारे बराबर के हो. सबने मुझे ये इंटरव्यू में ये बात कही. जब मैं आमदार लेवल की हूँ तो मेरी ये टिकट. कार्यकर्त्यांच्या या नाराजीवर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, असे आश्वासन दिले. आम्ही आमचे उमेदवार आज फायनल करून त्या ठिकाणी उमेदवाराला एबी फॉर्म देणार आहे. ठाणे आणि नागपूरचा पेच अजूनही सुटलेला नाही. सुटेल. नागपूरचा काही प्रॉब्लेम नाहीये, ठाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, दोन्ही सुटेल. मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत काय चर्चा झालेली आहे, कधी निर्णय होईल काय? नाही, सर्व चर्चा झाली आहे. चर्चा करूनच मार्ग निघालेले आहे. आम्ही या ठिकाणी चर्चा करूनच त्या ठिकाणी अंतिम क्षणापर्यंत महायुती होईल. आम्ही त्या ठिकाणी महायुतीमध्येच लढतो आहे आणि शिंदे साहेब असतील, आम्ही असतील, देवेंद्रजी असतील, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील, आम्ही सर्व बसून महायुतीचाच मार्ग काढतोय. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढतील यावर आता शिक्कामोर्तब. आता त्यांना काय करायचं त्यांच्या पक्षाची भूमिका. आमच्या पक्षाचा ठरला आहे की आम्ही भाजप शिवसेना लढू. चंद्रपुरातली खमंग चर्चा थांबली आहे का? फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढली, ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर? विकासाच्या मुद्द्यावर. विकसित महाराष्ट्र, विकसित शहर, विकसित महानगरपालिका याच मुद्द्यावर आम्ही लढणार. पट्टे वाटप असो किंवा महसूल विभागाचे अनेक निर्णय जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहे गेल्या काही दिवसांमध्ये, म्हणजे तुकडेबंदी असो, पट्टे वाटप असो, त्याचा फायदा होईल असं वाटतं जनता पार्टीची? 100% फायदा होईल. 60 लाख परिवारांना तुकडेबंदी कायद्यातनं आता जो निरस केल्यामुळे त्यांना मुक्तता मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर लोक बसले, त्यांना मी प्लॉट देतोय, त्यांना भूखंड येतोय, त्यांना पट्टे येतोय. सोबतच त्या ठिकाणी रजिस्ट्री थांबल्या होत्या, त्या रजिस्ट्री चालू झालेल्या आहे. त्या ठिकाणी सनद आम्ही रद्द केली आहे. येण्यासाठी आता सनद लागणार नाही. महत्वाचे क्रांतिकारी निर्णय आमच्या खात्याने केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार मिळून पारदर्शी, गतिमान सरकार म्हणून काम करतो. नाराजांना समजावणे मोठं चॅलेंज असणार आहे. काय रणनीती? काही चॅलेंज नाही. आमचे कार्यकर्ते 5 मिनिटात समजतात आणि शांतपणे कामाला लागतात. चंद्रपूरचा वाद मिटलेला काही वाद नव्हता. काँग्रेसमधून 2 जण आलेले आहे. काल खमंग चर्चा झाली आहे चंद्रपूरच्या. नाही, चांगली चर्चा झाली, जोरात चर्चा चालू आहे, पण निपटलेला आहे. काँग्रेसमधून 2 जण आले, इनकमिंग चालू झालं. उमेदवारी नाकारल्याने भाजपमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. त्यामुळे नागपुरात भाजपमध्ये उलथापालथ वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे.